नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण कोणताही दोष जर तुम्हाला SAQ किंवा LAQला जर दोष संबंधित काही क्वेश्चन्स विचारले तर त्याचा आन्सर कसा असला पाहिजे किंवा त्या आन्सरमध्ये तुम्ही काय काय गोष्टी इन्व्हॉल्व केल्या पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स त्यामध्ये आले पाहिजे, त्याचे काय कॉमन पॉईंट्स आहेत का की ते तुम्ही तिन्ही दोषांमध्ये लिहू शकता वात पित्त कफमध्ये. तर ते सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर दोष म्हणजे वात पित्त कफ या दोषाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये क्रियाशारीरच्या पेपर 1मध्ये खूप जास्त मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. ज्याप्रमाणे पेपर 2मध्ये धातू या टॉपिकला जास्त वेटेज आहे तसंच दोषांना सुद्धा जास्त वेटेज आहे. तर दोष तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 3च दोष आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित केले आणि तिघांमध्ये कॉमन फॉर्मॅट आहे त्यामुळे जे हेडिंग्स आहेत ते कॉमन आहेत, फक्त त्यातलं प्रत्येकाचं वेगवेगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या काही कॉमन गोष्टीसुद्धा आहेत किंवा श्लोकसुद्धा आहेत. ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला दोष खूप सिम्पल जातील युनिव्हर्सिटी एक्झामला. तर आपण युनिव्हर्सिटी एक्झाम बूस्टर सिरीज UT एक्झाम बूस्टर सिरीजमधला हा आपला व्हिडिओ 7 नंबरचा व्हिडिओ आहे. मागील 5-6 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामसाठी त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. तसंच जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथे की क्रियाशारीरच्या पेपरमध्ये तुम्हाला वात पित्त कफ दोष, त्याच्यानंतर दोषांचे वृद्धिक्षय लक्षणं असं मिळून तुम्हाला 20 ते 25 मार्कांचं तिथे वेटेज दिलेलं आहे. 20 ते 25 मार्क पेपर 1मध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत जर तुम्ही दोष व्यवस्थित स्टडी केले. ज्या मी गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्या आणि त्या व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला तिथे 20 ते 25 मार्कांचा फायदा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये होणार आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल की वात पित्त कफ दोष याच्यावर तुम्हाला MCQ, SAQ, LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परंतु दोष वृद्धिक्षयावर तुम्हाला फक्त MCQ आणि SAQ आणि बऱ्यापैकी पेपर्समध्ये वृद्धिक्षयावर प्रश्न फिक्स विचारला गेलेला आहे. मग ते वात वृद्धी असेल, पित्त कफ कोणताही असेल, वृद्धिक्षय लक्षणावर प्रश्न SAQ फिक्स एका पेपरमध्ये विचारतातच. तर मी काही कॉमन पॉईंट्स काढलेले आहेत. तुमच्यासमोर तुम्हाला एक पेज दिसत असेल, त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट्स आहेत जे तुम्ही कोणताही दोष आला तरी ते लिहू शकता किंवा ही सिक्वेन्स फॉलो करू शकता. शक्यतो LAQमध्ये फिक्स एक दोष वात पित्त कफपैकी एक दोष तुम्हाला विचारतातच आणि रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. आता कोणता दोष येईल हे फिक्स तर सांगू शकत नाही, परंतु तिन्ही दोष जर तुम्ही व्यवस्थित कॉमन पॉईंट स्टडी केले तर नक्कीच तुम्ही तो LAQ व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करू शकता आणि तिथे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स तिथे मिळून जातील. तर कॉमन पॉईंट्स काय आहेत, तर कोणताही दोष आला तर दुष्यंती इति दोष लिहायचा, म्हणजे त्याचा श्लोक लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा. त्याच्यानंतर दोषांची संख्या किती असते 3, ते कोणते आहेत वात पित्त कफ हे लिहायचं. त्याच्यानंतर जो क्वेश्चनमध्ये दोष दिलेला आहे त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन चालू करायचं. त्याच्यानंतर त्या दोषाचं शरीरामध्ये काय महत्त्व आहे ते लिहायचं, 4-5 पॉईंट्स लिहायचे. त्यानंतर त्या दोषाची उत्पत्ती कशी झालेली आहे त्याचे श्लोक माहिती असेल तर श्लोक लिहायचे. आता दोष स्टडी करत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे श्लोक जर पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला तो आन्सर लिहिण्यासाठी खूप चांगली मदत होईल. श्लोक जरी पाठ नसतील तर कमीत कमी त्याचा मराठीमध्ये अर्थ पाठ पाहिजे. त्यानंतर दोषांची निरुक्ती, दोषांचे पर्याय नाव, जो दोष क्वेश्चनमध्ये दिलेला आहे त्याचा, त्याच्यानंतर दोषाचं पांचभौतिक संघटन. तर ह्या 4 गोष्टी आपण पुढे थोडक्यात पाहूयात की प्रत्येक दोषाचं काय काय आहे. तर दोषाचं पांचभौतिक संघटन, त्यामध्ये वातामध्ये आकाश आणि वायू महाभूत, त्यानंतर पित्तामध्ये अग्नी प्लस जल महाभूताचं आधिक्य असतं आणि कफ दोषामध्ये जल प्लस पृथ्वी महाभूताचं आधिक्य असतं. आता यापैकी जो तुम्हाला LAQला पडेल त्याच्यामध्ये तुम्ही पांचभौतिक संघटन हा पॉईंट लिहून त्याच्यापुढे त्याचं महाभूत लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट अंजली प्रमाण. आता आपण मागे धातूंच्या व्हिडिओमध्ये त्यांचं प्रत्येकाचं अंजली प्रमाण पाहिलं होतं, ते तुम्हाला मी तिथे पाठ करायला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे दोषांचं सुद्धा अंजली प्रमाण तुम्हाला माहिती पाहिजे. MCQमध्ये सुद्धा विचारू शकतात आणि LAQमध्ये सुद्धा तुम्हाला तो पॉईंट लिहायला मदत होईल. वाताचं 3 अंजली, पित्ताचं 5 अंजली आणि कफाचं 6 अंजली. त्यानंतर नेक्स्ट आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचे श्लोक पाठ असतील तर प्रत्येक गोष्टीचे श्लोक पाठ असल्यावर तुम्ही तो प्रॉपर LAQ आहे तो व्यवस्थित लिहू शकता आणि तुम्हाला तिथे मॅक्झिमम 8 ते 9 मार्क्ससुद्धा LAQमध्ये देऊ शकतात. तर वात दोषाची उत्पत्ती, तत्र वा गती गंधनयोरेती धातू, निरुक्ती, तत्र वा गती गंधनयोरेती धातू, पांचभौतिक संघटन, वायू आकाशभूताभ्याम वायू, सामान्य स्थाने, पक्वाशय कटिशक्ती, स्त्रोत अस्ति स्पर्शनेंद्रियम, स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. त्यानंतर गुण, वातस्तु वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशदा. महत्त्व, पित्तम पंगु कफम पंगु पंगो मलधात्वा वायुनाम यत्र नियंत्रते तत्र गच्छन्ति मेघवत. सामान्य कार्य, उत्साह श्वास निश्वास, चेष्टा वेग प्रवर्तने, सम्यगताश्च धातूनाम अक्षना पाठवेन च. त्यानंतर प्रकार, प्राण उदान समान व्यान अपान आत्मा. त्यानंतर वृद्धी लक्षण, कार्श्य कार्ष्ण्य उष्ण कामत्व, कंप अनाह शकृत ग्रहान, बल इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता. क्षय लक्षणामध्ये लिंग क्षीणो अनिले अस्य स्व अल्प भाषिते हितम. तर हे होते वातदोषाचे सर्व श्लोक, म्हणजे जेवढे तुम्हाला गरजेचे आहेत ते सर्व श्लोक इथे वातदोषाचे मी दिलेले आहेत.
जर तुमचे पाठ असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, नसतील तर जेवढे सोपे वाटतात तेवढे तरी कमीत कमी श्लोक तुम्ही पाठ करा. कमीत कमी सामान्य कार्याचा, त्यानंतर प्रकाराचा श्लोक जाऊ द्या, पण ते 5 प्रकार तुम्हाला प्रत्येकाची माहिती पाहिजेत. त्यानंतर वृद्धिक्षयाचे श्लोक जरी नसले माहिती तरी कमीत कमी त्यांची लक्षणं मराठीमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पित्तदोष, उत्पत्ती तपसंतापे, निरुक्ती तपसंतापे, पांचभौतिक संघटन, अग्नेय पित्तम, सामान्य स्थाने, नाभिरामाशय स्वेदोलसिका, रुधिररस, दृकस्पर्शनं च पित्तस्य, नाभिरत्र विशेषता. त्यामध्ये गुण, पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरम द्रवम, सामान्य कार्य, पित्तम पक्त्यूष्मदर्शनम, श्रुततृतरुची प्रभा मेधादी, शौर्य तनुर्मार्दने. त्यानंतर वृद्धिलक्षणं, पित्त विनमूत्र नेत्र, त्वक श्रुत दाह अल्पनिद्रता, पित्तम. क्षयलक्षणं, पित्ते मंदो अनल, शीतम प्रवाहानी. तर हे होते पित्तदोषाचे श्लोक. तर जे मेन गोष्टी आहेत त्यामध्ये सामान्य स्थान, त्यानंतर कार्य आणि वृद्धिक्षय ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी पेपरमध्ये ह्याच गोष्टी डिटेलमध्ये विचारल्या जातात. बाकीचे जे उत्पत्ती, निरुक्ती, पांचभौतिक संघटन, अंजली प्रमाण हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला LAQ कंप्लीट करण्यासाठी, मार्क्स स्कोअर करण्यासाठी ते तिथे लिहायचे असतात. त्यानंतर कफदोष, उत्पत्ती श्लिष्य आलिंगने, निरुक्ती केन फलती इति कफा, पांचभौतिक संघटन अंब पृथ्वीभ्याम श्लेष्मा, सामान्य स्थान ऊरकंठशिरा, क्लोमपर्वण्य आमाशय रस, मेदोघ्राणं च जीवं च, कफस्य सूत्रामुर. त्याचे गुण, स्निग्धम शीतो गुरुमर्दम, लक्षणो मृत्सन स्थिर कफा. सामान्य कार्य, श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व, संधिबंधक क्षमादिभी. त्याचे प्रकार, अवलंबक, क्लेदक, बोधक, तर्पक, श्लेषकत्व, भेदय श्लेष्मा. वृद्धिलक्षणे, श्लेष्मा अग्निसदन प्रसेकालस्य, गौरवम, शैत्यश्लथांगत्व, श्वासकास अतिनिद्रता. क्षयलक्षणं, श्लेष्मक्षयानां शून्यत्व, कफे भ्रमा, श्लेष्मशयानां शून्यत्व, वृतद्रव श्लथसंधिता. तर हे होते कफदोषाचे सर्व श्लोक जे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर आत्तापर्यंत आपण जे सुरुवातीचे पॉईंट्स पाहिले ते होतं तुमचं LAQ सुरुवात करणं. त्यानंतर दोषाची सामान्य स्थाने त्याच्यासुद्धा श्लोक आपण बघितलेले आहेत. तर त्यामध्ये त्याचा श्लोक आला पाहिजे, प्रत्येक स्थानाचं नाव आलं पाहिजे. त्यानंतर जरी काय लिहायचं, जरी सर्व शरीरव्यापी जरी तो दोष असला तरी शरीराच्या विशिष्ट भागामध्ये त्याचे कार्य प्रकर्षाने दिसते, म्हणून सामान्य स्थानाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक स्थानाबद्दल थोडंफार लिहायचं, जेवढं तुम्हाला माहिती असेल तेवढं. त्यानंतर गुण लिहायचे, तो श्लोक आपण बघितलेत. श्लोक त्याच्यानंतर सेपरेट गुण लिहायचा आणि त्या गुणाबद्दल तुम्हाला जर काय वेगळा पॉईंट माहिती असेल तर तो सुद्धा तिथे ॲड करायचा. त्याच्यानंतर दोषाचे सामान्य कार्य, त्याचे प्रत्येकाचे आपण श्लोक बघितलेत. श्लोकामध्ये जे शब्द आलेले आहेत त्याचा तुम्ही मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर प्रत्येक वात पित्त कफ दोषाला प्रत्येकाला 5-5 प्रकार आहेत. तर त्या प्रकाराची नावं तुम्हाला आली पाहिजेत प्रत्येकाची, आणि त्याचं काय कार्य आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याचा आपण पुढे चार्ट बघणार आहे तिन्ही दोषांचा. ते 3 चार्ट जरी तुम्ही व्यवस्थित स्टडी केले तरी तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दोष हा टॉपिक खूप व्यवस्थित रित्या लिहिता येईल आणि ते सोप्पासुद्धा जाईल. त्यानंतरचा पॉईंट आहे दोष विकृती. दोष विकृती या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तर त्या दोषाची प्रत्येक दोषाच्या 2च गोष्टी होतात, एकतर वृद्धी किंवा क्षय. त्यामुळे जो क्वेश्चनमध्ये विचारले, समजा वात दोष असेल तर त्या पॉईंटमध्ये काय लिहायचं, वातवृद्धी वातक्षय, आणि मग त्याची लक्षणं लिहायची. लक्षणाचे सुद्धा आपण आता सेपरेटली श्लोक बघितलेले आहेत. ते श्लोक जर तुमचे वर्षभर पाठ असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर आता जास्त होत नसतील तर करत बसू नका. कमीत कमी त्याची लक्षणं आणि वृद्धी आणि क्षयाची लक्षणं मराठीमध्ये पाठ करा. त्यानंतर सामान्य स्थान आणि कार्य लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी 3 चार्ट देणार आहे. प्रत्येक दोषाचा 1 चार्ट, असे 3 चार्ट. त्यामध्ये सुरुवातीला वात दोष, त्याचे 5 प्रकार. ह्या चार्टमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात राहतील तर त्याचे प्रत्येकाचे प्रकार, स्थान आणि कार्य ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात राहतील. तर वायूचे प्रकार कोणते आहेत, प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समानवायू आणि अपानवायू. तर ह्याचे प्रत्येकाचे स्थान आणि कार्य ह्या टेबलमध्ये दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघून घ्या. तुम्ही एकदा हा तुमच्या नोट्समध्ये काढून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा, प्रिंट काढा, काही करा आणि तुम्ही हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने आता हे तुमच्यासमोर दिसत असेल तुम्हाला पित्ताचे प्रकार आहेत. पाचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त, भ्राजक पित्त आणि आलोचक पित्त. वात पित्त कफ दोष याला प्रत्येकाला 5-5 प्रकार आहेत. तर हे 15 नावं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिली पाहिजेत. त्यांचे सामान्य स्थान आणि कार्य एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर वृद्धी आणि क्षयाचे तर तुम्ही श्लोक किंवा त्याचा अर्थ लक्षात ठेवाल. मग बऱ्यापैकी दोष तुमचा LAQ इथेच कव्हर होतो. बाकी जे आपण सुरुवातीला व्हिडिओच्या पॉईंट बघितले, उत्पत्ती, पांचभौतिक संघटन, अंजली प्रमाण, गुण, तर हे सर्व ॲसेसरी म्हणजे त्याच्यासोबतचे पॉईंट्स आहेत. हे मेन पॉईंट्स आहेत आणि त्याच्यासोबतचे इतर पॉईंट्स. अशा प्रकारे तुमचा प्रॉपर LAQचा आन्सर तयार होतो आणि तिथे तुम्हाला मॅक्झिमम 7, 8, 9 मार्क मिळून जातात. आणि हे कफ दोषाचे प्रकार आहेत. त्यामध्ये अवलंबक, क्लेदक, बोधक, श्लेषक आणि तर्पक कफ त्यांची स्थानं आणि कार्य दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघून घ्या, वाचून घ्या आणि तसं तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. तर मला अपेक्षा आहे की नक्कीच तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मी सांगत आहे किंवा हे जे चार्ट टेबल दिलेले आहेत नक्कीच ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील आणि नक्कीच तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल.
हे चार्ट जर तुम्हाला फोटो स्वरूपात किंवा इमेज स्वरूपात पाहिजे असतील ग्रुपवर, टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तर मी ते अपलोड करेल. तसंच आता ह्याच्या पुढची जी तुम्हाला स्लाईड दिसेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला वात, पित्त, कफ, दोष या सर्वांचे श्लोक व्यवस्थितरित्या एका पेजवर दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर हा तो चार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष दिसत असतील आणि उभे जे ब्लॅक पेनने लिहिलेलं आहे ते त्याचे फीचर्स आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला LAQ लिहित असताना सिक्वेन्शियली लिहिणं गरजेचं असतं. उत्पत्ती, निरुक्ती, पर्याय, पांचभौतिकत्व, सामान्य स्थान, गुण, सामान्य कार्य, प्रकार, वृद्धी आणि क्षय हे पॉईंट्स तुम्ही कधी लिहायचे? जेव्हा तुम्हाला वात दोष सविस्तर वर्णन करा असं आला असेल तेव्हा तुम्ही असं सिक्वेन्सने लिहायचं. जर तुम्हाला विचारलं की वात दोषाचं निरुक्ती, पर्याय, सामान्य कार्य लिहून वृद्धी, क्षयाचे लक्षण लिहा, तर तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे आणि तेवढं लिहिलं तरी तुम्हाला तिथे मार्क मिळून जातात. उगाच जर तुम्ही सर्व पॉईंट लिहित बसले तर तुमचाच वेळ वाया जाईल आणि तिथे आवश्यकता नसताना उगाच वेळ वाया घालवू नका. जेवढं विचारलं आहे ते पॉईंट्स आधी लिहा, मग वेळ राहिला तर तुम्ही बाकीचे पॉईंट्स लिहू शकता. तर हा होता दोष संबंधित व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे आन्सर लिहिण्यासाठी मदत होईल आणि नक्कीच त्यांना युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदा होईल. UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले इतर व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा. त्यासुद्धा व्हिडिओजमध्ये मी ह्या अशाच इतर कन्सेप्टसुद्धा अशाच प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा शॉर्टकट किंवा शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स किंवा चार्ट दिलेले आहेत, डायग्राम दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर आपण असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.